शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला. पण का झाला? खरंच गंगापाटाने काहीतरी चूक केली होती का? सोशल मीडियावर एक कथा खूप व्हायरल होती. एक गोसावी येतो, महाराजांना सांगतो काही दिवसांनी अशुभ घटना घडतील आणि नंतर तसंच होतं. जिजाऊंचं निधन, पागाना आग. मग महाराजांना वाटतं की पहिल्या राज्याभिषेकात काहीतरी चूक झाली आणि म्हणून दुसरा राज्याभिषेक केला जातो. ऐकायला स्टोरी फिल्मी वाटते ना? पण इतिहास खरंच असं सांगतो का? चला थोडं खोलात जाऊया. या सगळ्या गोष्टीचा मुख्य आधार म्हणजे शिवराज्याभिषेक कल्पतरू हा ग्रंथ. पण महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ 1674 नंतर तब्बल 25 ते 30 वर्षांनी लिहिला गेला आहे. म्हणजेच हा प्रत्यक्ष घटनांचा तत्काळ पुरावा नाही, तर नंतर झालेलं कथन आहे. आता विचार करा, ज्या गोष्टी आधी घडून गेल्या आहेत, त्या भविष्यवाणी म्हणून दाखवणं किती सोपं आहे. यात अजून एक गोष्ट लक्षात येते. या ग्रंथात नकारात्मक गोष्टींना जास्त हायलाइट केलं जातं. पण त्या काळात झालेल्या सकारात्मक घटनांकडे दुर्लक्ष केलं जातं. उदाहरणार्थ मराठ्यांचे विजय, लूट, शौर्य हे सगळं जवळ-जवळ गाळलं गेलं आहे. मग प्रश्न येतो, हा इतिहास आहे का कोणाचं मत मांडण्याचा प्रयत्न? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निश्चलपूर्वी गोसावी एक शांत पंथाचे होते. तर गंगाभट्टाने केलेला राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने होता. म्हणजे तिथे धार्मिक पद्धतीचा संघर्ष असू शकतो. आणि गंमत म्हणजे निश्चलपूर्वी स्वतः गंगाभट्टाच्या विधीला चुकीचं म्हणतात. पण ते स्वतःच्या विधीला मात्र चुकीच्या मुहूर्तावर झालेला दिसतो. मग चूक कोणाची? यावर यावरून असं वाटतं हा वाद चूक सुधारण्यापेक्षा पंत आणि प्रतिष्ठा यावर जास्त आधारित होता. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समकालीन स्रोत आणि सभासद बकर या दुसऱ्या राज्याभिषेकाला फारसं महत्त्व देत नाहीत. जर हा इतका मोठा निर्णायक प्रसंग असता याचा उल्लेख ठळकपणे झाला असता. आणि शिवाजी महाराजांसारखा बुद्धिमान दूरदृष्टी असलेला राजा फक्त अशुभ मुहूर्तावर विश्वास ठेवून मोठा निर्णय घेईल. इतिहासात आपण पाहतो महाराज अंधश्रद्धेपेक्षा तर्काला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे दुसरा राज्याभिषेक झाला हे खरं, पण तो गंगाभट्टाच्या चुकामुळे किंवा अशुभ चिन्हामुळे झाला असं ठामपणे म्हणणं चुकीचं ठरतं. इतिहास फक्त ऐकू नका, समजून घ्या. कारण अर्धवट माहिती सर्वात मोठी अफवा असते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं मत कमेंट करा.